जे गाणं सध्या सोशल मीडियावर आणि सगळीकडे धूम माजवतंय ते म्हणजे नाच गो बया. आणि नाच गो बयाची संपूर्ण टीम, लिटरली संपूर्ण टीम आता माझ्या सोबत आहे नवशक्तीच्या ऑफिसमध्ये. खास स्टुडिओमध्ये सगळे आलेले आहेत वेळात वेळ काढून. आय नो तुम्ही सध्या खूप बिझी आहात, पण ठीक आहे, तुम्ही खास आलाय त्यामुळे सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. येस. आणि आयुष, पहिलं मी तुझ्याकडे वळते. तर म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तू डान्स खूप अप्रतिम करतोस. म्हणजे ते काय मायकल जॅक्सन सारख्या स्टेप्स पासून ते सगळं तुझं एक फॅन क्लब आहे, सगळ्यांचंच फॅन क्लब जोरात आहे तिकडे. तर मग असं मालिकांच्या विश्वातून डान्सकडे, तुझ्या पहिल्या प्रेमाकडे, म्हणजे ते कोणी माहित नाही मला, पण त्याकडे, डान्सकडे रे असं म्हणते मी, तर ते तू वळलास फायनली. तर ते सांग आता. फायनली मी जसं प्रशांतला पण मी नेहमी बोलतोय की आत्ता आयुषला आयुष होता आलं. म्हणजे आत्ता मी पूर्णपणे व्यक्त झालो, कारण मालिका करवतो ना, सो तिथे ना डान्स असं माझं पकडून ठेवलं होतं. मला बहुत डान्स निकल राहता अंदर से, पण बाहेर येत नव्हता. सो आता फायनली. आणि नाच गो बाया या गाण्यात मनसोक्त म्हणजे हवा तसा डान्स. म्हणजे तू व्हिडिओ बघशील ना तर पूर्ण व्हिडिओभर घाम आलाय मला. एवढा मी मनापासून घातलं ना की घामा घूम, म्हणजे सगळं जे होतं ते सगळं लावून टाकलं ह्याच्यात. पहिलं जेव्हा हे कळलं की आता व्हिडिओ आला समोर, काय रिॲक्शन होती? किंवा तू प्रयत्न करत होतास का आधी, का ते समोरून आलं? काय म्हणजे आता ही सगळ्यांची एक जनरल स्टोरी, कॉमन स्टोरी मी सांगतो की आम्ही सगळ्यांनी काय केलं. आम्ही सगळ्यांनी प्रशांत नाही, आम्ही सुरुवात सगळ्यांनी केली. प्रशांतच्या अकाउंट मध्ये गेलो, रील्स लाईक केले, मग एखादा फोटो लाईक केला, मग हळूच एखादा डीएम सोडला की हा आपल्याला नोटीस करेल, हा छान गाणी करतो. आपण आता तू नाही, तू इंस्टाग्राम ओपन केलंस आणि तू स्क्रोल मराठम मराठम मराठी, म्हटलं बाबा काय बाबा कोण आहे हा माणूस. मग आपल्याला कळतं की आले तुफान, की हे गाणं पण प्रशांतच आहे. मग कुठलंही रॅन्डम मराठी हिट गाणं असेल तर ते, म्हणजे प्रशांतची गाणी हिट होत नाहीत, हिट गाणी प्रशांतची असतात. यांच्याबद्दल बोलतोय आम्ही आता. उभे आहेत, पण त्यांच्याबद्दल मुलीला कसं स्टॉक करतात ना, तसं प्रशांत दादाला करावं लागतं. तर मग मी प्रशांतला, म्हणजे आम्ही सगळ्यांनीच तेच केलं. इंस्टाग्राम थ्रू प्रशांतला आम्ही त्याच्या नजरेत आलो आम्ही, आणि मग सगळं जुळून आलं. म्हणजे आशिष पाटील होता आणि आम्ही सोबत बरीच कामं करत होतो तेव्हा, 2-3 कामं. आणि सगळे अनिल सर एकत्र, सगळ्यांनी अनिल सरांनी पण कास्टिंग केली आहे माझीच. अनिल सर थँक्यू सर सगळ्यांचं. ते सगळं जुळून आलं. आणि म्हणजे माझ्या नशिबात होतं की अशा लोकांसोबत काम करणं, जे इतके, म्हणजे मला असं वाटतं की माझ्यात आणि यांच्यात एक साम्य आहे की आम्ही एक फायर असते. म्हणजे इथे ना कोण पैशांसाठी किंवा काम करायचं म्हणून काम कोणीच करत नव्हतं. म्हणजे सगळ्यांना झोप लागावी म्हणून काम करणारे लोक आहेत. मला पण तेच आवडतं की काम केल्यावर झोप लागली पाहिजे. मला पैसे वगैरे येत राहतात, पण झोप लागली पाहिजे. ही लोक तशी आहेत. सो माझं नशीब आहे की हे लोक मला लाभले. आता एवढा डान्स केल्यावर झोप लागणार, हे येत राहणार आहे. अब झेलो. अक्षयाकडे, आपली सुंदरा, हिच्याकडे फार गोड मुलगी आहे. बरं, तुझं डान्सचं टॅलेंट आम्हाला माहितीये. तू खूपच मल्टी टॅलेंटेड व्यक्ती आहेस. तू नाटक करत असतेस, मालिका करत असतेस, कुठे अजून काय ते कलरी काय काय करत असते, काय काय करत असते ही. तर फायनली ते आता तुझंही छान कोळीण आम्ही पाहिली. तर मग तुलाही म्युझिक व्हिडिओ करायची इच्छा, एक सुप्त इच्छा होती मनात कधीपासून? काय? कारण का आपण सगळेजणच गाणी बघून गाण्यांवरती डान्स करत मोठे झालो आहोत. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला वाटतंच की आपल्या पण नशिबात असं काहीतरी एक म्युझिक व्हिडिओ यावा. आणि ह्या वर्षी मला परत डान्सिंगकडे परत थोडं वळायचं होतं. कुठून सगळे डॉट्स कनेक्ट होत गेले. आणि मगाशी आम्ही गाडीत पण मी हेच सांगत होते की प्रशांत नागती माहिती होता, पण तो कोण आहे, त्या नावाचा चेहरा मला माहित नव्हता. आणि मला फोन आला, आपले जे कोरिओग्राफर्स होते चेतनचा फोन आला होता. त्याने मला सांगितलं असं असं आहे, पूजा सावंत आहे, आयुष आहे त्या गाण्यामध्ये, निक आहे, प्रशांत नागतीचं गाणं आहे. म्हटलं अच्छा ओके ठीक आहे. आणि म्हटलं मला करायचंच आहे. मी काही जास्ती प्रश्न नाही विचारले, कारण मला करायचं होतं हे गाणं. मी आले मुंबईला, आम्ही रिहर्सलला आलो आणि एका व्यक्तीला इंट्रोड्यूस करून दिलं की हा प्रशांत नागती. आणि म्हटलं अच्छा, म्हणजे हा म्युझिक डिरेक्टर आहे. आणि नंतर मी बघते ती व्यक्ती बाकी सगळं करत होते की मग तुम्ही राहणार कुठे आहात, मग म्हणजे तुला राहायचं आहे का, शूट लेट संपणार आहे, मग कुठे राहणार त्याचे रूम्स दाखवतोय, मग तू ट्रॅव्हल कशी करणार. म्हणजे इन जनरल म्युझिक रिलेटेड गोष्टी सोडल्यास सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा सुरू होती. सो मला एका पॉइंटला असं वाटलं होतं की कदाचित मला एका पॉइंटला खरंच असं वाटलं, एका पॉइंटला मला असं वाटलं कदाचित या नावात, प्रशांत नावाची
2 व्यक्ती आहेत या इथे काम करणारे, की जो एक म्हणजे त्या म्युझिक डिरेक्टर किंवा कंपोजरचं नाव पण प्रशांत आहे आणि बाकी प्रोडक्शन पण प्रशांतच आहे असं मला वाटलं. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता, कारण ना गोष्टी एकदम पटपट पटपट घडत गेल्या. आणि मी इथे नव्हते, मी गावी होते. लगेच आले मुंबईला, रिहर्सल झाली, 2 दिवसात शूट झालं आणि इन नो टाइम अनिल सरांना मी पॅकअप झाला, मी घरी जाताना विचारलं की म्हटलं सर कधीपर्यंत गाणं रिलीज होईल, असं मला जनरल प्रश्न होता. लाईक 10-15 दिवसात. म्हटलं इतक्या लगेच? तर बोलले हो आपलं. आणि विदिन 10 days पोस्टर्स आउट होते. म्हणतो ना, अजूनही त्या गोष्टी थोडं सिंकिन व्हायला वेळ जातोय, की एखादा प्रोजेक्ट प्रत्येक जण आपण विचार करतो ना, आपल्या वाट्याला अशा प्रकारचं कॅरेक्टर आलं पाहिजे किंवा अशा प्रकारचा प्रोजेक्ट किंवा अशा प्रकारची माणसं, ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्या आता घडतायत. अजूनही रोज नवीन नवीन प्रतिक्रिया मिळत असतात, फ्रेंड्स, फॅमिली, अनोळखी लोकांकडून येत राहतात. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि असं मस्त वाटतंय, असं छान घडतंय, काही ना काहीतरी घडत जात आहे. आपण सगळेजण आयुष्यात रोज थोडं गोष्टी पुढे जात आहेत असं फिलिंग येतंय. क्या बात आहे, नक्कीच खूप हॅपी फिलिंग आहे. म्हणजे गाणं आलं आणि व्हायरल झालं आणि इथे एक व्हायरल माणूस आपल्या सोबत आहे, त्याच्याकडे नक्की जायला पाहिजे. मला जरा मी याच्या सोबत फ्रेम मध्ये उभं राहते, मला कसं जरा व्हायरल व्हायची इच्छा आहे, म्हणजे सगळ्यांनाच असते. आता मी बघते, हे बघा असं परिसर स्पर्श घेते मी, बघूया काय घडतंय का माझ्या आयुष्यात. निक शिंदे इज हिअर, तरुणींच्या गळ्यातला ताईत. मी खरंच सांगते, मी अलिबागला गेले होते, तिकडे ना असे चित्र काढत होते, सगळा एक क्लास चालू होता आणि एक आर्ट हे होतं एक्झिबिशन टाईप. ती मुलं चित्र काढत होती. ते एक 11-12 वर्षाची मुलगी होती. तर तू काय काढतेस? निक शिंदे. मी खरंच सांगते, ती तुझं पोर्ट्रेट काढत होती छानसं. असे अर्थात तुझ्याकडे खूप काय काय असं येत असेल. तर एकंदरच कसं वाटतंय आता सध्या? खूप चांगलं वाटतंय. हाऊ इज दॅट व्हायरल फिलिंग? लोक प्रेम देतात ती मोठी गोष्ट आहे, आणि कामाला आणि जे नवीन नवीन प्रोजेक्ट करतो जसं नाचगोबा आता, तर त्याला प्रेम देता खूप चांगलं वाटतंय. आणि नखरेवाली तर काय म्हणजे तुम्ही छप्पर तू आल्यालाच बोलली. छप्पर फाडके जे त्याचं यश होतं त्या आईबद्दल आज बोललं पाहिजे. कसं होतं ते? अनएक्सपेक्टेड होतं. तेही तुमचीच टीम होती म्हणा. प्रशांत दादा तो ट्रेंडिंग आहे, मी नाही. पण त्याचंही हे कसं होतं, तो युफोरिया कसा वाटला? खूप चांगला होता. आणि ते बघून येऊन लगेच आता नाचगोबा काम केलं आणि सगळ्याच चांगल्या चांगल्या लोकांसोबत काम केलं तर चांगलं वाटलं. आणि ते अंबानींच्या घरी तू जेवायला गेलास का? तिकडून पण हाकललं म्हणजे. नाही, हा निकचा मोठेपणा आहे की तो म्हणाला की नाही मी एकट्याला बोलवलंय तर मी येणार नाही, जर तुम्ही सगळ्या नाचगोबाच्या टीमला बोलवत असाल तर मी येतोय. सो टेक्निकली त्याने डिक्लाइन केलंय. अजून एक रिझन आहेच की तिकडे गेल्यानंतर त्यांनी पंचपक्वान्न खायला दिले असते, बट इथे जर प्रमोशन केल्यावर तर अनिल सर 2-2 गुंठे जागा देत आहेत. सो त्यामुळे ती जागा इम्पॉर्टंट आहे. तिकडे जाऊन जेवून येणार त्याच्यात काय मजा नाही. सो 2 गुंठे जागेसाठी आम्ही कोणीच गेलेलो नाही. पण निकच्या फॅन फॉलोईंगचा एक किस्सा आहे माझ्याकडे, जो मी ह्याच्या आधी मेन्शनच केला नाहीये. एक अख्खा ना ग्रुप होता मुलांचा. आपण ज्या दिवशी पहिला दिवस जो होता आपल्या शूटचा, जिथे बाजार आपण मांडला होता, तर तिथे एक असा फुल ग्रुप होता 10-12 मुलांचा. फुल प्रॉपर निक शिंदे फॅन्स होते ते. आणि ते कशावरून कळले होते आम्हाला? त्यांची हेअरस्टाईल निक सारखी होती. आज तरी असे ओके वाटत. शूटच्या दिवशी असे इथून असे थोडे बारीक आणि इथे असे फुल बाउन्स आहे ना, प्रॉपर निक शिंदे फॅन क्लब असा तिकडे अवतरला होता, असं आम्हाला फुल फील आला होता. आणि मला कळलं, आणि तीच ती मुलं होती जी नंतर आमची जी कॉस्ट्युम स्टायलिस्ट होती ना, ती निघाली रिक्षाने घरी जायला. रात्री 9:30 वाजले होते आणि 5-6 बाईक्सने तिची रिक्षा अडवली आणि ती घाबरली. तिला कळे ना, तिला वाटलं की काय झालं. ती सगळे उतरले. ओ ताई, तुम्ही ते शूटिंग वाले ना? शूटिंग होतं. ती म्हणाली हा, आम्हाला निक दादाला भेटायचं, आम्हाला निक दादा. तो सेटर आहे, जाऊ आम्ही वरती जाऊ, घरी जाऊ. तर ती म्हणाली नाही, वर नका जाऊ, तो आराम करतोय, तुम्ही खालून त्याला हाक मारा. आणि नंतर मग आम्ही नंतर जेव्हा तिने मला सांगितलं तेव्हा वी रिअलाइज ही तेच ते निक शिंदे फॅन क्लब होता
की म्हणजे याचा अर्थ मुद्दा हाच आहे की फक्त मुली नाही तर मुलं सुद्धा क्रेझी आहेत निकसाठी आणि इन अ गुड वे ऑफकोर्स. मग जाता जाता सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारतेच मी, काय मग सध्या कोण आहे? काहीच नाहीये. काहीच नाही, मी नाही पडत त्या सगळ्या गोष्टींमध्ये. आम्हाला सांगणार नाहीयेस? मग यांना विचारते मी. हा, त्यांना हा, आयुष सांगेल मला. सध्या सगळ्यांना आमची वाईट मॅच होते म्हणून आमच्या रोमॅन्सच्या आधी एक बी आहे, ब्रोमॅन्स येतं. पण सध्या आम्हाला वेळच मिळत नाही ते सगळं काही करायला. कारण आता इथून सोबत घरीच जाणार, आम्ही प्रशांतच्या घरीच राहतोय सध्या. तर आम्ही सगळे एकत्र आहोत. प्रमोशन जोरात चालू प्रमोशन. मग दिवसाला किती प्रपोजल येतात साधारण? येतात म्हणजे खूप सारे, पण मी नाही बघत. आता डीएम ओपन कर आणि दाखव. अशा मोठ्या पेचात पाडलेला आहे अक्षय. आयुषला किती प्रपोजल येतात दिवसाला? नाही का, असं काउंट थोडी करतो आपण. पण तसं नाही. पण मला प्रपोजल पेक्षा मला असं आजकाल खूप म्हणजे ना, आपला शो जरी संपला किंवा पहिल्यासारखं ना सिरियल संपल्यावर ते क्रेज संपत नाही, कारण ते OTT वर असतं. सो त्यामुळे ते आता लॉंग टर्म झालंय. म्हणजे आता जसं गाण्याचं नाचगोब्या, हा विच इज गुड थिंग की नाचगोब्या मे बी 10 वर्षांनी कोणतरी बघून की ह्या गाड्यात तू असं केलं होतं तारीफ करतील. सो ते एक लॉंग टर्म झालंय, त्याच्यामुळे बरं वाटतं की जुन्या कामाला बघून पण अजूनही ते लोक अप्रिशिएट करतात. सो विच इज अ गुड थिंग. आणि प्रपोजल वगैरे चालू असतं त्याचं. चालूच असतं. सगळी प्रपोजल चालू द्या. आता मी द मॅन ऑफ द इयर प्रशांत नागती यांच्याकडे येते. काय काय कोणता फॉर्म्युला आहे तुमच्याकडे? काय आहे तुमच्याकडे? ते रहस्य काय आहे? म्हणजे घरी अशी काही पेटी ठेवली आहे, जादूची पेटी आहे, जादूची पेटी ठेवली आहे काय? माझ्याकडे टीम आहे जी माझी स्ट्रेंथ आहे. म्हणजे तू बघशील माझी सगळी गाणी आहेत ना, त्याच्यामध्ये जी टीम आहे, म्हणजे मी आर्टिस्ट बद्दल नाही म्हणत आहे, बिहाइंड दी कॅमेराची टीम आहे. कारण एक प्रोडक्ट सुंदर होण्यासाठी बिहाइंड दी कॅमेरा म्हणजे एक DOP सुंदर लागतो, प्रोडक्शनची टीम लागते, एक पोस्टर जे आमचे सुंदर सुंदर बनतात ज्याला अप्रिशिएट केलं जातं. तर ही सगळी पूर्ण टीम आहे आणि ती माझी टीम खूप मनापासून काम करते. पैसे तर मिळतातच त्यांना, बट पैशांच्या पलीकडे जाऊन आपलं म्हणून काम करते. आणि त्यामुळे माझे सगळे प्रोजेक्ट आणि मी वेळ घेऊन काम करतो. म्हणजे असं नाही की माझी गाणी चालली आहेत म्हणून मी महिन्याला 4 गाणी करू शकतो. म्हणजे ऑडिओ बनवायला काही प्रॉब्लेम नाही मला, पण मी नाही करत. अनिल सरांनी जेव्हा हे गाणं मी त्यांना लास्ट इयर 1.5 वर्षापूर्वी ऐकवलेलं की हे 2 लाईन्स आहेत, तर त्यांना ते आवडलं. त्यांनी म्हटलं करूया. 1.5 वर्षानंतर मला वेळ मिळाला, कारण फिल्म आणि बाकीची कामांमुळे मला ते जमलं नाही. 1.5 वर्षानंतर सरांना म्हणालो, सर खूप वेळ तुम्ही थांबलायत, आपण करूया. आणि नाचगोबया हे गाणं शेवटी प्लॅनिंगमध्ये आलं. देन रोहित आणि मुग्धाला घेऊन मी काम केलं आणि जबरदस्त. म्हणजे ऑडिओ ज्यावेळी झाला त्यावेळी कळालं हे गाणं सुपर हिट. थॉट फार सुंदर आहे गाण्यामागचा की Right. बाकीच्याही महिलांना महिलांना. पण कसं होतं की आत्ताच्या काळात काय होतं की ऑडियन्सला एंटरटेनमेंट हवं आहे. आपण जरी एखादा संदेश द्यायचा असेल आपल्याला, तर तो एंटरटेनमेंटच्या माध्यमातून दिला पाहिजे. म्हणून याच्यामध्ये पूर्ण डान्स आहे. सो एक हॅपी फिलिंग आहे, त्याच्यामध्ये काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न त्या 5 ते 5.5 मिनिटाच्या गाण्यात आम्ही करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये माझी कोरिओग्राफर टीम आशिष, नानू आणि राहुल होते सोबत माझ्या. तर ह्या सगळ्यांनी मिळून, इवन यांचे सगळ्यांचे इनपुट, असं नाही की अक्षया, आयुष आणि किंवा आकांक्षा, तश्वीसुद्धा, त्यांचे सगळ्यांचे इनपुट ऑन सेट पण होते. म्हणजे एखादा प्रोडक्ट चांगलं होण्यासाठी जर मी डिरेक्ट करतोय, एक ते गाणं जर डिरेक्ट करतोय, इट इज माय फर्स्ट डिरेक्टेड सॉन्ग, म्हणजे मी पहिल्यांदाच दिग्दर्शन केलं, बट मी डिरेक्ट करतोय तर मला येतंय या भावनेने मी कधीच काम करत नाही. ऑडिओमध्ये सुद्धा इवन सिंगर्सना सुद्धा मी तेवढी मुभा असते की तुम्ही पण इनपुट द्या, कारण मी पण एक लर्निंग फेजमध्ये. सो आपण एकमेकांना गिव्ह अँड टेक करून एक शिकूया. सो मला हे पूर्ण टीमचा मला हातभार लागला. आणि अगेन अनिल सरांचं कौतुक, कारण ह्या गाण्याचं बजेट मी ते येणार आहे त्याचा वेगळा प्रश्न राखून ठेवलाय ते मी त्यांनाच विचारणार. आणि मला वाटतं जेवढे सरांनी हे पण सांगितलं, जर या गाण्याला जर भरपूर आता प्रेम मिळाले, 1 मिलियन झालेले आहेत, 1.5 मिलियन झालेले आहेत, आणि आता रील्स सगळेजण करतायत, तर जर हे गाणं 100 मिलियन झालं सरांचं, तर तिला पण 2 गुंठे जागा देऊन टाका. चालेल आपण स्टुडिओ अजून नवा बांधू. आणि आता मी मुग्धाकडे येते. मुग्धा, अर्थात तुझी 101 गाणी आम्ही नेहमीच ऐकत असतो, अनेक सुपरहिट गाणी असतात, आणि मग तूही या मॅजिकल टीमचा भाग झालीस. कसं काय हे सगळं होतं सुरू?
मला ना आज ऍक्च्युली ना सगळे इंटरव्ह्यूज आम्ही जे देतोय किंवा मी तुझ्याकडे आता ह्या सगळ्यांच्या गमती ऐकते तेव्हा मला खूप जेलस फील होते की गाणं सगळ्यात आधी रेकॉर्ड होतं तेव्हा मला माहित नव्हतं की ही असणार आहे निक असणार आहे सेटवर बोलवायला पाहिजे होतं. सेटवर बोलवलं नाही तर आता हे सगळे मग आम्ही अशी मज्जा केली तशी मज्जा केली सांगतायत आणि मग मला म्हणून मी तुला इकडे बोलवलं म्हणजे आपण ही मजा पुन्हा अनुभवायची म्हणून. येस पण प्रशांत बरोबर काम करायचा अनुभव खूपच छान होता. मी पहिल्यांदाच काम करते त्याच्याबरोबर. तर तिकडे असं मस्त वातावरण होतं. मी जाऊन बसले, रोहितचं गाणं चाललं होतं, मी एका छान सोफ्यावर बसले होते, माझ्या बाजूला कोणीच बसायला तयार नाही. निक मला खूप घाबरत होता. अरे बापरे, मला माहित नाही. मी शेवटी त्यांना सांगितलं की मी काहीच करत नाही, हो बसा कोणीतरी माझ्या बाजूला. मग मला धैर्य द्यायला आपले प्रोड्युसर माझ्या बाजूला येऊन बसले. पण असं सगळं मजेत सुरू होतं. पण तिकडे ना मी बघितलं की फक्त कंपोजर आहे किंवा लिरिसिस्ट आहे असं नव्हतं, तर अख्खी टीम तिथे पण होती आणि तिथे पण कोपऱ्यात हे असे नाचत बिचत होते. मला माहित नव्हतं कोण असणार आहे, काय असणार आहे. आत्ताही कोपऱ्यात नाचतोय. सो तिथे पण असं एक छान वातावरण. आणि मी प्रशांतला ह्याला मी हे ट्राय करते ना, ते आम्ही ट्राय करून बघतो की कंपोजर कसा वागतोय बघूया. तर तो हा हे कर, मग आम्ही सुटतो की चल हे पण करूया ते पण करूया. सो फायनली गाणं छान झालं. आणि मला नंतर कळलं की पूजा सावंत पण आहे, हे आहे, सगळे आहेत, आशिष करतोय. अशी हळूहळू एक एक सरप्राईजेस त्यांनी मला दिली आणि फायनली गाणं आता म्हणजे हो, मग मी पण आता डान्स शिकणार असं माझं ठरलंय. पुन्हा स्टार्ट तू आज. येस. आणि आता पुढच्या म्युझिक व्हिडिओ मध्ये प्रशांत दादा स्वतः, रोहित राऊत, मुग्धाताई आणि अनिल सर फीचर होणार आहे. आणि हा निक गाणार आहे, हा कोरिओग्राफ करणार, मी डिरेक्ट करणार आहे. चालेल. आणि तश्वी सेट मॅनेज करणार आहे. आणि पुन्हा इंटरव्ह्यू इकडेच करू आपण. आता या सगळ्यानंतर एक खूपच मोठा प्रश्न जो तुमच्याही मनात पडला, तो मला नक्कीच पडला. प्रोड्युसर साहेब जरा पुढे या, की म्हणजे ऍक्टर्स हे सगळे भारी आहेत, हे सगळे कमाल आहेत, कोरिओग्राफर्स भन्नाट आहेत, ते डिरेक्टर ते मॅजिकल पेटी घेऊनच बसलेत. साधारण बजेट किती होतं? म्हणजे याच्यात फिल्मच झाली असती वगैरे असं काही? पूजा सावंत पण आहे. फिल्मचं बऱ्यापैकी काम झालं असतं त्याच्यात 25-30%. पण छान केलं प्रशांत दादाने. जेवढी मेहनत घेतली म्हणजे पूर्ण टीमनीच घेतले. प्रशांत दादाचं जेवढं कौतुक करू तेवढं माझ्याकडनं कमीच आहे. कारण की माझ्यापेक्षा एवढं त्यांनी काम केलंय ना, फोन तर विचारूच नका. आणि पूर्ण टीमने खूप चांगलं काम केलं, खूपच. त्याच्यात आशिष पाटील याने पण आपल्याला कास्टिंगसाठी खूप हेल्प झाली त्यांच्याही. नंतर हे तर आपले घरचेच आहेत. आता मी पण दादांचं घरचंच झालेलं आहे. म्हणजे नेहमी आठवड्यातनं मला वाटतं 1.5 वर्ष झालं गाण्याच्या पाठीमागे आहे. पण 1.5 वर्ष मी मला वाटतं 50 वेळा तरी येऊन गेलो असेल. वा. तर एकंदर असं सगळं घडलेलं आहे. पूजा सावंत नक्की आत्ता नाहीये, पण पूजा सावंत आता इथे नाहीये, पण नक्कीच आपण तिला मिस करतोय. सो पूजा, येस वी मिस्ड यू. पण पूजा नी कसा वेळ दिला आणि हे सगळं पूजा सोबतचं कसं? पूजा बरोबर म्हणजे आम्हाला एक फेस हवा होता बेसिकली. हा जर तू गाणं पाहिलंस तर ह्यांनी एक कार्यक्रम आयोजित केलाय, त्याच्यामध्ये अक्षया, आकांक्षा, तश्वी हे कॅरेक्टर्स आहेत, ह्यांना बोलवलं जाते. ते वेगवेगळ्या समाजातील. येस. मग त्याच्या कार्यक्रमाला एक सेलिब्रिटी गेस्ट येणार. मग त्या जे मुग्धाने जो पोर्शन गायला फिमेल, तिथे ती गेस्ट येणार. तर तिथे आम्हाला एक सेलिब्रिटी फेस पाहिजे होता. आणि मग अनिल सर आणि माझं डिस्कशन झालं, आपण आशिष सोबत बोलूया. बिकॉज आशिष इज लाईक तो इंडस्ट्री पूर्ण तो आहे तसा. तर आशूला आम्ही विचारलं, तर आशूने सांगितलं पूजाला आपण विचारूया म्हटलं. मी म्हटलं ठीक आहे. तिला गाणं पाठवलं आणि तिने त्या क्षणाला गाणं ऐकून होकार दिला. तिला माहिती नव्हतं आधी गाणं कोणाचे. एक तर आशिषसाठी ती बोलली की आशिष तू करतोयस, पण गाणं मला आवडले, हे मीच करणार असं तिने सांगितलं. आशूने आम्हाला इन्फॉर्म केलं आणि लगेच आमचं डन. आणि वेळ कमी होता कारण लास्ट मुमेंटला सगळं ठरत होतं. तिने वेळ दिला, ती आली. आमचं कसं होतं की मी फिल्म स्टार आहे ती बेसिकली, की म्युझिक व्हिडिओ करतोय. जरी तो मोठ्या स्केलचा असेल, काही असेल, तरी त्यांना तेवढा कॉन्फिडन्स नसतो की काय होईल माहिती नाही. बट ती आली आणि ती तेवढ्याच ताकदीने परफॉर्म करत होती. ती जवळजवळ 5:30ला आली होती सेटवर आणि तिचा टेक लागलाय रात्री 12:30च्या दरम्यान. एवढा वेळ ती थांबलेली, बट ज्यावेळी ती आली सेटवरती त्यावेळी ती स्माईल करत होती, खुश होती आणि ती स्वतःचे टेक बघत होती, रिटेक देत होती
आणि तो पूर्ण तो वन शॉट आहे ते सगळं 6:30 पर्यंत सकाळी उजेड येईपर्यंत ती थांबली होती फोटोशूटसाठी. आणि दुसरी गोष्ट आहे की फिल्म स्टार आहे त्याच्यामुळे प्रमोशन किती करेल, आपल्याला फेस मिळाला, एक स्टोरी टाकली बस होईल. बट पूजाचं एवढं कौतुक आहे की ती जेवढी मोठी ॲक्ट्रेस आहे तिचं कामाचं कौतुक तर सगळ्यांना माहितीच आहे, ती किती सुंदर काम करते. बट ती मनाने खूप चांगली आहे, कारण तिने बघितलं स्पार्क की हे यंग मुलं आम्ही काहीतरी करतोय, त्याला तिने सपोर्ट केला, तिने स्वतः पोस्ट केल्या, स्वतः मागितल्या व्हिडिओज, पोस्टरसाठी फोटो सिलेक्ट केले, स्वतःच सगळं करत होते. आणि ती रील्स वगैरे शेअर करते, कमेंट करते लोकांच्या सगळ्या रील्सवरती जाऊन, तर हे खूप आनंद आहे. हे सगळे तर करतायत, पण पूजाकडून आपण एक्सपेक्ट नाही करू शकत, कारण तिचं आता शूट चालू आहे, तर तिचं जेवढा वेळ तिला मिळतो मध्ये त्याच्यामध्ये ती करत असते प्रमोशन. तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की म्युझिक व्हिडिओजचा जो आता काळ आहे त्याच्यामध्ये आता मोठमोठ्या कलाकारांनी पण काम केलं पाहिजे. जसं हिंदीमध्ये पण आता अल्बम सॉन्गमध्ये तुला हे अक्षय कुमार वगैरे हे सुद्धा आता अल्बम सॉन्ग करतात, मग ते मोठे असतील. पण मराठीमध्ये पण आता अल्बम सॉन्ग चांगले प्रशांत येतात. नागतींकडे सगळेच येणार आहेत. माझ्याकडेच नाही, काय खरं मराठी हा. इंडस्ट्रीमध्ये मला असं वाटतं की म्युझिक व्हिडिओज ना माझ्यासारखे अनेक कलाकार आहेत ज्यांना खरंच आता कारण हे मेहनत करून प्रोजेक्ट बनवतात, एखादं गाणं बनवतात, ह्यांना काही असं बॅकग्राऊंड नसतं. फिल्मला कसं एक पार्श्वभूमी असते, एक मोठा स्केलवरचं प्रमोशन असतं, आम्हाला नसतो. आम्हाला पोचायचं सोशल मीडिया थ्रू लोकांपर्यंत, आणि सोशल मीडियावरच गाणं आहे, ते कुठे OTTला येत नाही आहे किंवा काय नाही, यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर येते, ऑडिओ प्लॅटफॉर्मवर येते. त्यामुळे मला असं वाटतं हीच ती वेळ आहे की सगळ्या कलाकारांनी, स्पेशली मला सिंगर्सचं वाटतं, जसं माझं आले तुफान किती हे व्हायरल आहेत लाईन्स, अजूनही लोकांना माहिती नाही ते मी लिहिलंय. सो ते असं होतं की मग सिंगर्स, लिरिसिस्ट, कंपोजर्स हे कुठेतरी मराठीमधले कुठेतरी मागे पडतात. आपले कलाकार तर दिसतात आणि त्याचा आनंदच आहे, कारण ते दिसत आहेत म्हणून गाण्याला तेवढं व्हॅल्यू मिळते. पण आता म्युझिशियन्सना पण पुढे यायला पाहिजे. म्हणून मुग्धाला मी नेहमी म्हणतो की आता सोशल मीडियावरती एवढे सुपर डुपर हिट ब्लॉकबस्टर गाणे आहेत, सोशल मीडियावरती या. कारण हिंदीमध्ये तेच होतं की एखादं गाणं हिट झालं ना एखाद्या सिंगरचं की तो सोशल मीडियावरती बूम करतो, मग त्याचे शोज होतात, कॉन्सर्ट्स होतात. हे मराठीमध्ये झालं पाहिजे आणि ते होणार आता ही एवढे टॅलेंटेड सिंगर्स वगैरे आहेत आणि बाकी ते कलाकार तर करतायत त्याचे, आणि सर प्रोड्यूस करतील. वा क्या बात आहे. नाही नक्कीच म्हणजे फक्त तो म्युझिक व्हिडिओ नाही, त्यामागे तुम्ही खूप सारे विचार घेऊन येता आणि काहीतरी ठरवलंय तुम्ही छान. आणि अर्थात त्या सगळ्यांनाही प्लॅटफॉर्म मिळत राहावा यासाठी प्रयत्न आपण सगळेच नक्कीच करूया. आता जाता एक छोटेसे प्रश्न आहेत. आता खूप गोड बोललात तुम्ही सगळे, आता खरं बोला माझ्याशी. हा, तर काही प्रश्न आहेत असे 2-4, तर ते फक्त खरे उत्तरं द्या. आणि एकदम अशी कोणी उत्तरं देऊ शकता, कारण टार्गेट आपण कोणालाही करूच शकतो. राईट. बापरे, मला टेन्शन आलं. नाही एवढं काही नाही. कॉमन प्रश्न आहेत, म्हणजे अशी काही आता छोटेसे प्रश्न आहेत. फक्त तुम्ही खरं नाव जे पटकन येतं ना तोंडासमोर ते सांगायचंय. आपल्या टीम क्रिएट करते असं आता पटकन विचार. नाही शूटिंगच्याच रिलेटेड आणि या टीमच्याच रिलेटेड प्रश्न आहेत. एक म्हणजे सेटवर उशिरा कोण येतं, पटकन सांगा. उशिरा कोण आलं होतं, किंवा जनरलच उशिरा कोण येतं? नाही, मी डान्स आलती, म्हणजे प्रॅक्टिस उशीर. अरे पहिल्या दिवशी मी लेट आले होते कारण मी चुकीच्या लोकेशनवर गेले होते. ओके, कबूल केलं. ओके. आणि आता सध्या पावसाचा मोसम आहे, वडापाव कांदा भजीकडे पहिलं कोण जातं? काय कोणाला जास्त आवडतं असं? नाही, सगळे चहा किंवा माशांकडे जातात. डायरेक्ट सगळे फिश लव्हर्स आहेत इकडे. अगं ही सिंगर आहे, ही सिंगर आहे. ओके. आणि मेसेजला रिप्लाय कोण उशिरा करतं सर्वात? हे प्रशांत नागतीच सांगू शकतील. का तुमच्या मेसेजला सगळे रिप्लाय करतात? मला तर करतातच, रिप्लाय करतात आणि पाहिजे ना असं. आणि करतात सगळे. बट लेट अनिल सर कधी त्यांचं कारण फक्त ते प्रोड्युसर म्हणून नाही, त्यांचं मोठे खूप सारे बिझनेस आहेत. त्यांचं स्कूल आहे, त्यांचं काय कन्स्ट्रक्शनचं पण बिझनेस आहे. वेलकम मधले काय स्पीचलेस झालंय मी ऐकून. आणि असं सेटवर गेल्या असं अजून आलोच 5 मिनिटात आलो आणि मग एक अर्धा तासाने येतं असं कोण आहे? आम्ही दोघं. प्रशांत सर पहिले म्हणलंय. आम्ही दोघं. काय बिझी असता तुम्ही? काय हेअरस्टाईल करण्यात बिझी असतं? बताए हम बताए. आज बताओ आज. हा,
नाही गुणी मुलं आहेत, खूप काम करतात ती लोक. ऍक्च्युली त्यांच्या कामाव्यतिरिक्त पण इतरांची खूप कामं करत असतात, म्हणून जरा थकतात. म्हणून 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन मग येतात ते त्यांचा पॉवर ना घेऊन. कुछ सफाई देनी है आपको? बरोबर बोलते ते लोक. तू काय हेअरस्टाईल सेट करायला वेळ लागतो वगैरे असं काय? नाही नाही तसं नाही तसं पण नाही. मग हेअरस्टाईलचं काय आहे? रहस्य काय आहे? ते पण हेअरस्टाईल माझी अशीच आहे पहिल्यापासून अशी. आता आकांक्षाला माहित नाही की सॉरी अक्षयाला माहित नाही की काय म्हणजे ते बाउन्सी. कारण तेव्हा काय झालेलं की मी वॅक्स टाकलेलं आणि हिथलीच उभी राहिलेली फक्त, आणि इथे अशी खाली. मग ते तिला असं वाटलं हेअरस्टाईल आहे ती मुलांनी इन्स्पायर होऊन त्यांचे केस तुझ्यासारखे कट केले आहेत. बस काळ्या मला दगडाची प्रेम करतात तर काय करणार. असं पण करा बघा, हे बघा ही हेअरस्टाईल लांब कल्ले ठेवा असं. रणबीर कपूर. आणि आईस तू का बिझी असतेस? अगं बिझी नाही, काय तुला सांगतो मी समजावून की आम्ही मेथड ऍक्टिंग ऐकते मी, बघूया आम्ही मेथड ऍक्टिंग फॉर्म्युला युज केला होता ह्या कॅरेक्टरसाठी. तर जसा गाण्यात तो कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता की निक आणि आयुषनी तो कार्यक्रम एक ठेवला. सुरुवातीचे प्रोमो पाहिले असेल की आम्ही एक कार्यक्रम ठेवतो. सो तसंच आम्हीच जायचो. So सगळं आम्हीच करतो. आम्हीच करतो. म्हणजे इवन लॉन्च आम्ही डायरेक्ट तिथे अरे वो डान्स नाही हारला मैं नाही. लेके आता आपने खाना खाया, अरे वाह वाह आप, अरे ये लो खाओ सेटिंग दादा आपने चाय पिया नहीं पिया, अरे ये लो. सो आम्ही ते सगळं पण बघत होतो. सो प्रशांतला बोलायला काय आहे तिकडे, त्यात ते त्यांचं शूट ते करत होते, त्यांचं ते माहित नाही. आम्ही ते करत होतो म्हणून ते शूट इतकं स्मूथली झालंय. आता आमच्यावर नावं ठेवतात उशिरा. दीज आर बी व्हेरी बिझी पीपल. 4 गुंठे द्या. 2 गुंठे वाढून देणार दोघांना. अरे आणि ही एक गोंडस मुलगी इकडे छान शांत बसली बिचारी, पण ती खूपच भारी नाचते, एक नंबर नाचते. तू क्या मला शिकवशील का प्लीज? मला नाहीच येत ग. म्हणजे शिकवेन. शिकवेन ना. आणि मग या गाण्यात डान्स करताना या सगळ्यांबरोबर कशी मजा आली तुला? खूप मजा आली. आणि काय केलं सांग ना अजून. पण मला जास्त एकच वाक्यात बोलली. मला जास्त प्रेम करतो. हा. अच्छा, इकडे कॅमेरा आपला. हा कोणा सर्वात कोणत्या दादासोबत मस्त ट्युनिंग झालं तुझं? दोघांसोबत. आमचं नाही झालं ते. आमचं नाही. खोटं बोलते असं काही नाही. आता पण तुम्ही करता. तू कधीपासून डान्स करते? आणि म्हणजे तू किती लहान असल्यापासून लहान किती असून डान्स आवडतो? खूप एकदम आवडतो. हॉबी हॉबी आहे. पाहिजे. कधी म्हणजे 4-5 वर्षापासून डान्स करते? 3 वर्षाची होती तेव्हापासून. 3 वर्षापासून. बापरे, म्हणजे 6 महिने. असं बोलता. जा तू सांग, मी ऐकते. हा, 3 वर्षापासून तू डान्स करते. हा. वा. आणि कुठला डान्स तुला जास्त आवडतो का? कुठला पण? मराठी, हिंदी, काय सगळंच? तुला वॅकिंग आवडतं ना? वॅकिंग. काय? करून दाखव तुला थोडं. हिपहॉप करून आम्हाला वॅकिंग करून सांग. दाखव थोडंसं काहीतरी. हे काय केलं? मला तेही माहित नाही. ठीक आहे. तिने काम केलं आणि तिचं विशेष कौतुक याच्यासाठी आहे की ती जेवढी लहान आहे ना ती तेवढी हायलाईट होते गाण्यात. कारण तिची जी एनर्जी आहे ना ती इतरांपेक्षा जास्त आहे. म्हणजे जेवढे इतर कलाकार पण आहेत ना ते खूप उत्तम डान्सर आहेत. आयुष तर खूप सुंदर डान्सर आहे. ही सुद्धा एक प्रोफेशनल डान्सर आहे. आणि मग त्याच्यामध्ये ती उठून दिसते कारण तिची जी एनर्जी आणि जी पॉवर आहे ना ती खरंच, आणि ती उत्साह वाढवते जेव्हा सेटवर ती नाचते ना. आता पण आपण जेव्हा रील करत होतो तेव्हा बघितलं लक्ष तिच्याकडेच जातं. नाही माझं तर म्हणजे मी सगळ्यांकडनं थोडं एक 5% मला एनर्जी द्या, 5% द्या, असं सगळ्यांकडनं घेणार आहे. थ्रू आउट दी शूटिंग मध्ये आम्हाला ती पूर्ण एनर्जी देणारे ती एक स्त्रोत होतं आमच्यासाठी. आणि इव्हन पूजा सुद्धा खूप कौतुक करते तिचं. ती आता नाहीये पण ती तिच्या इंटरव्ह्यूज मध्ये खूप बोलली आहे. आणि ती एवढं एनर्जी देते ना, एवढी लहान वयामध्ये ती एवढी टॅलेंटेड आहे. आणि आम्हाला ते बघून खरंच आनंद होतो की ती त्या गाण्याचा पार्ट आहे. आणि असं नाही की ती फक्त एक बालकलाकार म्हणून आली आणि गेली आहे. शी इज पार्ट ऑफ द लीड कॅरेक्टर्स. आणि आम्हाला आनंद आहे की त्या पोस्टरमध्ये आज ती सुद्धा आहे, जिथे पूजा सावंत आहेत, हे सगळे मातब्बर कलाकार आहेत. सो मला खूप आनंद आहे तिचा.
त्याबद्दल. क्या बात आहे, मस्त. आणि आता मला एक शेअर करायचंय. मगाशी जसं दादा म्हणाला की नाईट शूट होतं, त्यावेळेला सुद्धा आम्ही असे एका पॉइंटला जरा थकून बसलो होतो, पण हिच्यात तेव्हा सुद्धा एनर्जी होती. सो ती येऊन सारखी, तिला अगेन वन मोर गुड थिंग की तिच्या आई वडिलांनी तिला फोनची सवय लावली नाहीये, त्यामुळे ती विदाऊट फोन तिचा टाइमपास करून घेत होती आमच्या बरोबर. त्यामुळे तिची एनर्जी सस्टेन जी राहिली होती, तिच्या एनर्जीमुळे आम्ही पण कुठेतरी सस्टेन झालो होतो, कारण ती कंटिन्युअस येऊन तुमच्याशी बोलणार, खेळणार. तो जसं दादा पण म्हणाले की तिची एनर्जी एकीकडे आणि आम्ही बाकीचे 5 जण एकीकडे आणि तश्वीची एनर्जी एकीकडे, एवढा असा तो एक बॅलन्स्ड सगळं होतं. वाव, क्या बात. तिला माहिती नाही, तिला अजून तिचे फॉलोअर्स किती आहेत वगैरे. वो 3 cheers for तश्वी. Woo. मला आज गाडीच मला हो. कोणी विचारलं? डॅडी सांगितलं मला. आता खरंच आहे, खूपच अप्रतिम गप्पा रंगल्या आहेत आणि अर्थात मला तुमच्यासोबत डान्सही करायची इच्छा आहे, जे आपण नंतर करणारच आहोत. येस 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 मला आपलं म्हणा प्लीज. मी तुमच्या एवढी भारी नाही नाचत, पण प्लीज मला आपलं म्हणा. नाच गो बया म्हणणार तुला. चाल, नाच गो बया. चाल, नक्कीच ते तर आपण करणारच आहोत. पण जाता जाता इथे आपल्यात एक जे सिंगर आहे, ती अर्थातच हे गाणं म्हणलं पाहिजे तिने, आणि यावरच आपण या मुलाखतीचा छान शेवट करणार आहोत. थोडा येळ काढून तू स्वतःसाठी नाच, संसाराचं वझ बया इसरून तू नाच, हो नाच गो बया. थोडं मराठ मोळ नाच, नाच गो बया. दिल खोलून आज तू नाच, नाच गो बया. जरा ठुमका तू लावून नाच. आणि खूप खूप शुभेच्छा. अजून खूप अनेक मिलियन मिळत राहू दे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.